आजाद समाज पार्टी ने नागपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कर महाराष्ट्र में धारण भूमि के टुकड़े करने वाले और उनके एकत्रीकरण से संबंधित नियमों का पालन न किए जाने पर चिंता व्यक्त की है। पार्टी के नागपुर जिलाध्यक्ष संदीप मेश्राम ने बताया कि शासन द्वारा 3 नवंबर 2025 को महसूल व वन विभाग की अधिसूचना और 4 नवंबर को पत्रों तथा जिलाधिकारी कार्यालय की 1 व 24 दिसंबर 2025 की सूचनाओं के बावजूद संबंधित अधिकारियों द्वारा नियमों का पालन नहीं किया जा रहा है। पार्टी ने शासकीय निर्देशों की अनदेखी करने वाले कर्मचारियों के खिलाफ कानूनी कार्यवाही और मंत्रियों के माध्यम से कड़े निर्देश देने की मांग की है। पत्रकार परिषद घेत आहोत। हा जो मुद्दा आहे हा गंभीर मुद्दा आहे, कारण नागपूर शहरामध्ये लागून असलेला सर्व जो परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये सर्वसामान्य माणूस राहतो, ज्याची 10 लाख रुपयापर्यंत एक प्रॉपर्टी घेण्याची इच्छा असते। अशा खूप साऱ्या अनेक वस्त्या आहेत, त्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस आपलं वास्तव्य करत असतो। परंतु जो हा 1 वर्षापासून तुकडाबंदीचा कायदा घेऊन महसूल विभागामध्ये जे रजिस्टर कार्यालय आहे नागपूरमध्ये, त्या ठिकाणी त्यांचे विक्रीपत्र थांबवल्या गेलेले आहे आणि थांबवले गेल्याच्या नंतर त्याच्यावरती आम्ही आंदोलन निदर्शने केल्याच्या नंतर एक परिपत्रक 3 नोव्हेंबरला या ठिकाणी परिपत्रक जाहीर होते आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून जनमानसामध्ये एक नवीन चेतना निर्माण होते की आमच्या मालकीचा जो ताबा आहे, कब्जा आहे, जे प्रॉपर्टी कार्ड आहे ते आम्हाला भेटणार। परंतु हा जो GR आलेला आहे 1 महिन्यापासून, याच्यावर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी सध्यापर्यंत झालेली नाही आणि आज जे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री शेखरजी बावनकुळे यांनी जो परिपत्रक काढलं, त्यांनी सांगितलं, पण ते परिपत्रक आजच्या परिस्थितीत उठावरून शेळ्या राखण्यासारखं परिपत्रक या ठिकाणी साबित होत आहे। 1 महिना होऊन त्या परिपत्रकाची अजूनपर्यंत अंमलबजावणी झाली नसेल तर या राज्याचे पालकमंत्री काय करतात, प्रशासकीय यंत्रणा काम करते की नाही करते, आणि कोणताही जो कायदा जो बनतो, कोणतेही सूचना परिपत्रक बनते, परिपत्रक तयार होते, ते सर्वसामान्य हिताच्या रक्षणाकरता होते। परंतु हा कायदा आणून 1 महिना होऊन सुद्धा त्या परिपत्रकावरती सर्वसामान्य प्लॉटधारकांना न्याय मिळत नसेल तर राज्यातली यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा काय करते याच्यावर मोठा गंभीर आजाद समाज पार्टीचा आरोप आहे। कारण आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण पण मध्यमवर्गीय, आम्ही पण मध्यमवर्गीय आहे। एखादी आमची प्लॉटची वास्तू 5 ते 6 लाख रुपयाची असेल आणि त्या प्लॉट ते 6 लाख रुपयाच्या वास्तूवर आम्ही एखादी घर बांधतो, त्याला आम्हाला 5 ते 10 लाख रुपये खर्च येतो आणि ती 15 लाखाची प्रॉपर्टी आम्ही एखाद्या स्टेटमेंट मी देण्यालायक नाही आहे। स्टेटमेंट जे देतील ते तहसीलदार साहेब देतील किंवा कलेक्टर साहेब देतील। नाही, आमचं म्हणणं जे आहे सर, ज्या संदर्भात तुम्ही सांगितलं की जो कुशक आणि अकुशक मध्ये सांगितलं की जो कुशक आहे त्याचे आम्ही सामने बनवत नाही, रेकॉर्डिंग वगैरे करू नका। हे रेकॉर्डिंग अकुशक ऑफिस नाही आहे। जर मी आपल्याला काही सांगून राहिलेलं हे रेकॉर्डिंग नाही करणार सर। आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये 15 दिवसापासून येतात, 15 दिवसापासून जसं तुमचा वेळ ज्या पौद्यावर तुम्ही मी तलाठ्यांना नियमानुसार कारवाई करायला पत्र दिले। हा जो नियम बनला सर, जो चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जो नियम बनवला, हा कुशकसाठी आहे की अकुशकसाठी आहे? रेकॉर्डिंग बंद कराल। कुशकसाठी आहे का अकुशकसाठी आहे? कुशक करताय की अकुशक करताय, एवढं क्लिअर केलं तर झालं सर, विषय संपला। आम्ही तुमच्या ऑफिसच मध्ये येणार नाही। तुम्ही आतापर्यंत आम्ही तसे आलो नाही ऑफिसमध्ये, जो कायदा आला म्हणून आलो ना। तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही वाचून घ्या तो अकृषकसाठी की कृषक। सर, कायदा वाचला म्हणून त्याच्याबद्दल भाष्य करणारा अधिकारी मी नाहीये सर। मी भाष्य करणारा अधिकारी नाही। हे तुमच्या अंतर्गत पटवर येतं, ज्या पद्धतीने तुम्ही बोलले। तलाठी आणि पटवारी, तलाठी आणि मंडळ अधिकारी ते त्याच्यावर निर्णय घेतील, ते सक्षम आहेत त्याच्यावर निर्णय घ्यायला। त्यांना नियमानुसार कारवाई करायसाठी सांगितलेलं आहे। ठीक आहे सर, एवढं जे बोलले हेच आम्ही तिकडे लोकवाहिनी मीडिया के लिए अविनाश तोतड़े की रिपोर्ट, नागपुर।